नाशिकच्या माडसांगवीमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे। कोकाटे यांनी जागेवर जाऊन पिकांची पाहणी करून कृषी अधिकाऱ्यांना तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिलेत। यावेळी पाहणी दौऱ्यामध्ये कृषी मंत्र्यांना कर्जमाफीबद्दल शेतकऱ्यांनी विचारणा केलेली आहे। कृषी अधिकाऱ्यांना त्यांनी पंचनामा करण्याचे आदेश दिलेले आहेत। नाशिकच्या माडसांगवीत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केलेली आहे। तर कोकाटे यांनी जागेवर जाऊन पिकांची पाहणी करून कृषी अधिकाऱ्यांना तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत। दरम्यान तिथल्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीबद्दल कृषी मंत्र्यांना विचारणा केलेली आहे। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईन वरून आपल्या सोबत आहेत। सागर, कृषी मंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केलेली आहे, दुसरीकडे त्यांना काहीशा प्रमाणात शेतकऱ्यांच्या रोषालाही सामोरं जावं लागलेलं आहे। कर्जमाफीबद्दल त्यांना विचारले, काय नेमकं घडलंय? नक्कीच नाशिकच्या मांगसांगवी येथे शेतकरी अवकाळी पावसाची पाहणी करण्यासाठी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे आले होते आणि यावेळी अवकाळी पावसात ज्या नुकसान झालेले शेतकरी आहेत त्यांच्या रोषाला देखील सामोरं कृषी मंत्र्यांना जावं लागलं। या ठिकाणी एका शेतकऱ्यांनी या कृषी मंत्र्यांना कर्जमाफी देखील प्रश्न विचारला आहे, मात्र माणिकराव कोकाटेंनी त्यावरती उत्तर दिलं की हे जे कर्जमाफी आहेत हे माझ्या अधिपत्याखाली नाही आहेत, हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या अधिपत्याखाली आहेत आणि त्याबाबत ते निर्णय घेतील। मात्र मी फक्त जे शेतकऱ्यांची जे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं आहे त्याची पाहणी करण्यासाठी आलेलो आहेत आणि सगळ्या कृषी अधिकाऱ्यांना याबाबत पंचनामे करण्यासाठी देखील सांगितलेले आहे। सरकार पूर्णतः शेतकऱ्यांबरोबर आहे, सगळ्यांचे पंचनामे होतील अशा पद्धतीने सांगितले। संपूर्ण भागाची नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनाम्याचे देखील आदेश दिलेत। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।